नमस्कार मित्रांनो, राहुल गोळकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. समोर जे आपलं शेड धुवायचं चालू आहे, आपला पक्षी गेलेला आहे. आता सगळा पक्षी गेल्यानंतर शेड धुण्याचं काम चालू आहे. अजून खालचं धुवायचं आहे. वरच्या फक्त रश्या आणि भांडी हे धुण्याचं काम चालू आहे. अगोदर रश्या आणि भांडी धुल्यामुळे कसं होतं, खालचा कोबा जो आहे ते जे खत राहिलेलं आहे ते थोडंफार भिजते. ते भिजल्यामुळे ते फुगून येते. फुगून आलं की ते कसं आहे, पुढं ढकलायला बरं पडते. प्रेशरनं ते ढकला येते. नमस्कार मित्रांनो, राहुल गोळकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. समोर जे आपलं शेड धुवायचं चालू आहे, आपला पक्षी गेलेला आहे. आता सगळा पक्षी गेल्यानंतर शेड धुण्याचं काम चालू आहे. अजून खालचं धुवायचं आहे. वरच्या फक्त रश्या आणि भांडी हे धुण्याचं काम चालू आहे. अगोदर रश्या आणि भांडी धुल्यामुळे कसं होते, खालचा कोबा जो आहे ते जे खत राहिलेलं आहे ते थोडंफार भिजते. ते भिजल्यामुळे ते फुगून येते. फुगून आलं की ते कसं आहे, पुढं ढकलायला बरं पडते. प्रेशरने ते ढकला येते. कसं होतं आहे, खालचा जर कोबा आहे की नाही संपूर्ण भिजलं की वरचं रश्या आणि भांडी धुवून खालचे जे भिजतं आहे बघा. तुम्ही खाली व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, पाणी वगैरे साठले बघा ते. आणि ते पाणी बिणी साठल्यामुळं कसं होतं तुम्हाला सांगतो, खालचं भिजतं आहे. टोटल सगळं खालचं भिजते. आणि नुसता असा फवारा मारला की ते निघून जाते. पापुंदर सगळं निघून जाते. आणि तुम्हाला ओलगार दिसत असेल बघा, पायात माझे किती ओलं दिसते बघा. आणि त्यामुळे ते कसं होतं तुम्हाला सांगू का, असं निसरट होतं आणि ते एकदम पुरं ढकलायला बरं पडते. की काय कोबा व्यवस्थित एकदम निघत नाही ते एका दिवसात. त्याला 2-3 दिवस लागतील चांगलं व्यवस्थित धुवायला. मित्र व्यवस्थित एकदम जरासुद्धा हे धुत नाही एका दिवसात. तसं धुवाय होतं या, पण धुवायची काय गरज आली, आपल्याला व्यवस्थित होतं. जरा चांगलं स्वच्छ काढायला लागते. त्यामुळे व्यवस्थित हळूहळू काढायचं, त्याला काय अडचणला येत नाही. दुसरी तुम्हाला सांगतो, कोबा स्वच्छ धुल्याचा एक फायदा असा होतो की जेणेकरून त्यात काय राहत नाही, म्हणजे बॅक्टेरिया वगैरे काहीसुद्धा राहत नाही. म्हणजे काहीसुद्धा म्हणजे त्यात बघता तो बाजूचा जो सिलिंगचा कागद आहे तो सुद्धा जाता जाता आपण तो धुला पाहिजे. तो जर नाही धुला तर ते तसं होतं, ते तसंच राहते. ज्यावर माशी वगैरे बसलेलं हागलेलं ते सगळं तसंच राहते. त्यामुळं ते सिलिंग सकट धुलं पाहिजे. आता भांडी बघा कसं एकदम व्यवस्थित तारा एकदम फुल स्पीड आहे आपल्या याला. फुल स्पीड असल्यामुळं एकदम कट्टामध्ये धुवून निघते. आणि एस टी पीला आपल्या जास्तीत जास्त भांडी धुताना आपण एक 20चा स्पीड ठेवायचा आहे. आणि कोबा धुवायच्या टायमाला एक 25 ते 30च्या दरम्यान स्पीड ठेवायचं आहे. जास्त स्पीड ठेवायचं नाही. जास्त जर स्पीड ठेवला तर तुम्ही ते वरचं ते भांडं फुटण्याची शक्यता असते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही येताय व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही, लाईकसुद्धा करत नाही. जर लाईक केलं तर असले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे ते. त्यामुळे वारंवार तुम्ही आम्हाला लाईक करा. लाईक केलं तरीसुद्धा आम्हाला म्हणजे एक नवीन व्हिडिओ बनायचे एक म्हणजे काय